अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहू وأشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين الرحمن الرحيم مالك يوم الدين إياك نعبد وإياك نستعين اهدنا الصراط المستقيم صراط الذين أنعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين जमात अहमदिया यूके के जलसा सालाना का दुनिया को बड़ा इंतजार रहता है, क्योंकि जैसा कि मैंने गुज़श्ता खुतबे में बताया था कि इसकी मरकज़ी हैसियत है यहाँ खिलाफत की वजह से, और फिर जोग्राफियाई सूरत की वजह से दुनिया की अक्सरियत यहाँ के जलसे के प्रोग्रामों से ज़्यादा फ़ायदा उठा सकती है। यूँ तो जर्मनी और यूरोप के बाज़ ममालिक भी वक्त की लाइन के लिहाज से इसके करीब तरीन हैं, लेकिन लंदन के वक्त का अंदाज़ा दुनिया को ज़्यादा है या आसान समझा जाता है, क्योंकि एक लंबा अरसा अंग्रेज़ों ने दुनिया के बहुत सारे ममालिक में हुकूमत भी की। फिर लंदन एक ऐसी हब है जहाँ लोगों का आना भी आसान है, निस्बतन आसानी से आ जाते हैं, और फिर ये भी इस अहमियत है यहाँ की कि इस आसानी से आने की वजह से बैनुल-अक़वामी नुमाइंदगी भी यहाँ ज़्यादा होती है। बहरहाल यूके की जलसा सालाना की अहमियत अपनी जगह वाज़ेह है, और हमने देखा गुज़श्ता दिनों इतवार को ये जलसा अल्लाह ताला के फज़ल से बग़ैर खूबी अपने इख्तिताम को पहुँचा। अल्हम्दुलिल्लाह। जलसे के बाद के खुतबे में मैं दो मज़ामीन का ज़िक्र करता हूँ। एक तो शुक्रगुज़ारी का मज़मून है, जिसमें अल्लाह ताला की शुक्रगुज़ारी भी होती है और कारकुनों के लिए भी शुक्रिया का इज़हार किया जाता है। दूसरे बाज़ कमियों और कमज़ोरियों की तरफ निशानदेही की जाती है, जिनके बारे में जलसे के दौरान पता लगता है, ताकि आइंदा के लिए बेहतर सूरत हाल पैदा हो सके, इन कमज़ोरियों को दूर किया जा सके। जहाँ तक खुदा ताला की शुक्रगुज़ारी का सवाल है, इस साल में तो अल्लाह ताला के फजल से अल्लाह ताला ने दुनिया में हर जगह जमात को ऐसे मौके मुहैया फरमाए जिनसे अहमदियत
यानी हकीकी इस्लाम का alle पैगाम Winkel der Erde दुनिया के कोने कोने में zu verbreiten और ऐसे und auch तबके in में jene Winkel zu जहां verbreiten, wo es schwierig इस्लाम का ist, हकीकी diese पैगाम Botschaft zu पहुंचाना überbringen. मुश्किल नजर आता है, वहां भी अहमदियत का पैगाम पहुंचाने की Und जमात को während तौफीक मिली ich verschiedene Länder besuchte, और मेरे habe मुख्तलिफ ich ममालिक के दौरों के diese दौरान Gnade Gottes अल्लाह beobachtet ताला und के ich फजल के habe नज़ारे darüber हमने देखे, in meinen जिनका Ansprachen जिक्र nach मैं den Besuchen दौरों के दौरान erwähnt. और उसके बाद के खुतबात में कर चुका हूँ। बहरहाल Das ist eine Reihe ये von अल्लाह ताला के फजलों Gnaden और इनामों का Allahs, सिलसिला die in इस साल dieser Weise in एक Europa नई शान und in से den USA und यूरोप में भी और अफ्रीका में भी, anderen Ländern अमेरिका sichtbar में भी और geworden. हिंदुस्तान में भी हमें नजर आया। Und in der Jahresversammlung और जमात अहमदिया बरतानिया के जलसे में भी von Großbritannien हर hat एक ने jeder मुशाहिदा किया, महसूस gefühlt, किया dass jeder और Tag इन फजलों को हासिल करने und वाले jede बने। Gelegenheit हर दिन और हर मौका zeigt uns neue Wege der शुक्रगुजारी की Dankbarkeit. नई राहें हमें दिखाता है। Deswegen बस हमें चाहिए कि इन शुक्रगुजारी sollten के wir diese Wege der Dankbarkeit beschreiten. शुक्रगुजारी की राहों पर चलने वाला बने। हर इनाम Jedes और फजल Geschenk, jede अल्लाह ताला Gnade की जमात के लिए Gottes ताईद और नुसरत sollte uns an हमें die हमेशा Dankbarkeit erinnern und an den Dank Gottes शुक्रगुजारी की erinnern. भी Durch die Gnade नई und durch मंजिलें die दिखाने वाला। Dankbarkeit हम उस शुक्रगुजारी की werden uns वजह noch से mehr Gnaden Allahs अल्लाह ताला zuteil के werden. मजीद इनामों Das ist और das फजलों के Versprechen Allahs. वारिस बनने वाले हों Ihr dankbar seid, कि अल्लाह dann ताला werdet की ihr वादा noch है mehr bekommen. कि अगर Das heißt, शुक्रगुजार बनोगे la in shakartum तो और la इनामात azidannakum. मिलेंगे। फरमाया लाइन शकरतुम Allah लाज़ीदन्नकुम। gewährt seinen Dienern und अल्लाह ताला तो gibt Gelegenheit नवाजता है zu geben, और नवाजने के aber मौके der अता Mensch फरमाता है। ये इंसान है जो beraubt sich नाशुक्री की वजह से der Gnaden बाज़ दफ़ा अल्लाह ताला Gottes के durch इनामात seine से Undankbarkeit. महरूम रह जाता है। Also diese Dankbarkeit ist für बस ये den शुक्रगुजारी भी Menschen nützlich. इंसान को ही फायदा Allah Ta'ala देती ist है selbst जो genügend. एक मोमिन अल्लाह ताला की करता है। Er hat keine Allah Ta'ala तो गनी Bedürfnisse, er braucht keine Helfer, बेहतियाज है, noch braucht er ना ही उसे irgendwelche किसी की मदद की Geschenke, जरूरत है, noch braucht er die ना ही Dankbarkeit der किसी Diener, der इनाम Menschen. की जरूरत है, ना ही Er ist बंदों der के Besitzer शुक्रिया aller की जरूरत है। Reichtümer und Mächte. वो तमाम तर Also ein solches दौलतों Wesen और ताकतों का मालिक है। बस hat es nicht ऐसी nötig, हस्ती को dass wir ihm हमारी dankbar शुक्रगुजारी या sind. हमारे शुक्रगुजार होने की Aber क्या जरूरत है? wenn Gott uns लेकिन seine अल्लाह Gnade ताला erweist, dann schaut er जब auch, इंसानों पर ob wir dankbar फजल sind नाज़िल oder फरमाता nicht. है Wenn तो ये wir भी dankbar देखता है sind, कि वो शुक्रगुजार भी होते हैं या dann नहीं। mehren sich die अगर Gnaden शुक्रगुजार हो जाएं im Koran, तो फजल zum बढ़ते चले Beispiel जाते हैं। in Bezug auf Hazrat कुरान करीम Suleiman में heißt es, मसलन हज़रत सुलेमान के हवाले से als भी er die Gnaden इसको इस तरह Allah बयान sah, किया गया है sagte कि उन्होंने er, अल्लाह ताला के फजल को देखकर कहा कि ले यबलुवानी अशकुरो अम अकफुर वमन शकरा फ़इन्नमा यशकुरु लिनफ्सिह वमन कफरा फ़इन्न रब्बी auf गनीयुन dass करीम, er mich auf die Probe stelle, ताकि ob वो ich मुझे dankbar आजमाए bin कि मैं शुक्र oder करता हूँ undankbar. Und wer या dankbar ist, er नाशुक्री ist करता dankbar für sich selbst. हूँ। और जो शुक्र Und करे wer वो अपनी undankbar ist, जान के dann Gott फायदे ist के लिए sich ऐसा selbst करता है, genügend und ehrenvoll. और जो Und er ist नाशुक्री करे derjenige, तो यकीनन der die मेरा Gnade रब बेनियाज है erweist. और साहिब इकराम है। Und die वही है Dankbarkeit जो फजल फरमाने वाला है। बस ये शुक्रगुजारी ist dazu da, um uns hohe इनामात Moral लेने zu और आला zeigen, zu खुल्क के lehren. इजहार सिखाने के लिए Wenn है। man dankbar ist, dann wird man sich moralisch bessern. शुक्र करोगे Aber ein और weltlicher इनामात Mensch, मिलेंगे, तुम्हारे अखलाक der बेहतर hat das होंगे। Problem, लेकिन एक दुनियादार इंसान की ये बदकिस्मती है wenn er कि वो Gnaden अल्लाह ताला empfängt, so को vergisst er Gott. खुशी और Erst denkt er an ihn, aber wenn er इनामात Gnaden empfängt, भूल dann जाता vergisst है। er Gott. Sein पहले याद Selbst रहता sagt है zu अल्लाह, ihm, sein Ego जब sagt मिल zu जाए ihm, sein भूल जाता Erfolg beruhe है। बाज़ auf दफ़ा seinem eigenen नफ्स कहता है Bemühen, कि ये durch सब seine कामयाबी Planung, तुम्हारी मेहनत की वजह से हुई है, die Mitarbeiter, durch das तुम्हारी Team, अच्छी durch die प्लानिंग Mannschaft. की वजह से हुई है। Allah Ta'ala sagt,
तुम्हारे काम करने वालों की टीम की वजह से हुई है। अल्लाह ताला फरमाता है aber der wahre Gläubige कि मेरे बंदों में से बहुत कम शुक्रगुजार होते हैं। wahrhaftig dankbar gegenüber लेकिन Allah. हकीकी मोमिन Wir Ahmadis, यकीनन अल्लाह ताला का an den Imam der Zeit शुक्रगुजार होता है। geglaubt haben, हम अहमदी wir gehören zu जिन्होंने jenen Dienern, die Gott ज़माने के dankbar इमाम को sind. माना है, हम तो Und अल्लाह wir ताला sollen के auch dankbar sein. उन बंदों में हैं Die Gnaden जो खुदा Gottes, ताला के शुक्रगुजार die हैं। Gott uns erweist, और der होना Jamaat चाहिए। erweist, अल्लाह ताला के फजलों की diese बारिश ermutigt uns जो जमात अहमदिया पर हो und रही है, erinnert uns daran, dass wir zu ये jenen हमें ये Dienern Gottes हौसला gehören, दिलाती है, तसल्ली die als दिलाती है Gemeinde कि हम अल्लाह ताला के उन dankbar बंदों sind, में wenn शामिल ihnen हैं, Gott seine उन Gnaden ऐसी erweist, जमात dass जो wir अल्लाह bei ताला jeder के फजलों Gnade पर Alhamdulillah उसके sagen शुक्रगुजार होते हैं। हर फजल und पर jeden Erfolg अल्हम्दुलिल्लाह ja पढ़ते हैं seiner Gnade और उस कामयाबी को zuschreiben. अल्लाह ताला के फजलों की तरफ मंसूब करते हैं। Gottes selbst durch die Gnade मैंने अल्लाह Gottes ताला के selbst फजल से der अफसरान से लेकर आम कारकुन तक leitende कई ऐसे नफस Mitarbeiter देखे bis हैं zum einfachen Mitarbeiter, sie alle जो sagen, बड़े जज्बाती अंदाज में ihr Erfolg आंखों से आंसू बहाते हुए beruht auf der Gnade Gottes. अपनी कामयाबी को, Also काम की solange बेहतरी को wir अल्लाह ताला के फजल की तरफ मंसूब करते हैं। unter uns solche Diener haben, और die जब तक हम dankbar sind, werden में ऐसे wir अब्द शकूर पैदा होते रहेंगे, Gottes Gnaden हम अब्द शकूर बने रहेंगे, empfangen. हम अल्लाह ताला के फजलों की Solange unsere फजलों को Zungen बरसता देखते रहेंगे। Alhamdulillah sagen und unsere हमारी Herzen जुबानें जब तक अल्हम्दुलिल्लाह के sich अल्फाज से तर niederwerfen, wenn er रहेंगी uns Gnaden erweist, और हमारे दिल dann werden wir, उसके फजलों solange पर werden wir उसके हुजूर Erben सजदा seiner रहेंगे। Gnaden sein. Also हम jeder अल्लाह ताला के Leiter und jeder इनामों के वारिस Teilnehmer der बनते चले Jalsa जाएंगे। und jeder Ahmadi बस हर कारकुन, und durch हर die अफसर और हर MTA, जलसा में शामिल होने वाला और हर अहमदी die sich an der और Jalsa एमटी teilgenommen के haben, जरिए से दुनिया में जलसे में शामिल होने वाला हर sie अहमदी alle sind Gott dankbar अल्लाह ताला के फजलों के तराने गाए, und sie sollen अल्लाह ताला की sich vor Gott शुक्रगुजारी niederwerfen. करते हुए Je aufrichtiger unsere Niederwerfung ist, सजदा रेज हो जाए। जिस खुलूस से हमारे umso सजदे होंगे, intensiver हम सजदे wird करने der वाले Regen der बनेंगे, Gnaden Gottes auf uns शुक्रगुजार होंगे, herabkommen. उसी Und कदर umso शिद्दत से अल्लाह schneller ताला के werden unsere Schritte इनामात की हम पर बारिश होगी। zur Entwicklung उसी तेजी से gehen. हमारे Wir कदम werden die तरक्की की Eigenschaften तरफ Gottes बढ़ते रहेंगे। verstehen und begreifen und ihre अल्लाह ताला की Gnaden सिफात का हमें werden इदराक uns होगा, zuteil उनका werden. फैज़ हम पर Und Gott जारी sagt, होगा और यूं अल्लाह ताला की diejenigen, die हमद और शुक्र dankbar का एक नया sind, sie सिलसिला sehen शुरू हो neue जाएगा। Zeichen, immer neue Zeichen. और फिर अल्लाह Heute ताला können wir फरमाता है sagen, कि शुक्र करने वाले der Regen der से Gnaden, नए निशानात Allahs und देखते die हैं। Zeichen आज हम कह nur सकते in हैं der Jamaat कि Ahmadiyya अल्लाह ताला sichtbar के sind. फजलों की बारिश और निशानात का सिलसिला Die menschlichen जमात अहमदिया ही Bemühungen देख der रही है, Verfolgung der Jamaat वरना und die जमात अहमदिया की zahlenmäßige Überlegenheit der मुखालफत की जो Gegner इंसानी कोशिशें हैं और जो अददी बरतरी und die हमारे Reichtümer, मुखालफीन die की sie haben मुखालफीन हम und पर die रखते हैं, Ressourcen, die ihnen zur Verfügung stehen, जो दौलत के ज़खायर materielle und हमारे मुखालफीन के हमारे पास हैं, Geldmittel. जो वसाइल उनके हैं, Regierungen माली sind, वसाइल, मादी वसाइल, haben sich daran gemacht, जिस uns तरह zu हुकूमतें vernichten. हमें ख़त्म करने पर Und कमर wie बस्ताएं और कोशिशें unwissendes कर रही Volk हैं, gegen uns aufgehetzt wird, जिस insbesondere in तरह Pakistan, अल्लाह और रसूल के नाम पर ist jede बेइल्म gibt es अवाम को große हमारे खिलाफ Grausamkeiten. भड़काया जाता है। और Und ख़ास die तौर पर Gegner पाकिस्तान में lassen तो ये nichts इंतहा हुई हुई है। unversucht, गोया कि इस वक्त मुखालफीन अहमदियत die Ahmadis, die कोई भी Ahmadiyyat दकीका नहीं छोड़ auszulöschen. रहे कि अहमदियत को Wenn Gottes Gnade und die अहमदियत को ख़त्म Zeichen करने का। nicht da wären, अगर अल्लाह dann ताला hätten का diese weltlichen मुसलसल Bemühungen die Jamaat निशानात का längst सिलसिला ना ausgelöscht. तो ये दुनियावी कोशिशें तो कब Aber की das जमात zeigt, खत्म dass कर चुकी in होती। dieser Zeit diese Gemeinde ये die काम अकल dankbare नहीं Gemeinde समझते ist. कि Denn इस immer, जमाने में wenn यही sie एक eine Gnade शुक्रगुजारों की empfängt, जमात है dann wirft sie sich जो vor जब Gott अल्लाह ताला के nieder फजलों को in देखते Dankbarkeit हुए und sie शुक्रगुजारी के zieht noch mehr जज्बात से Gnaden सजदा an. रेज होती है Und wenn sie sich तो अल्लाह ताला के फजलों aufhebt को von मजीद der खींच लगती है। Sijda, dann sieht sie और noch जब सजदे से mehr सर उठाकर Gnaden und इन फजलों को wirft sie sich देखती है nochmal
vor Gott तो nieder. दोबारा हमद और शुक्र के जज्बे से Das war auch die Praxis unseres Meisters, des heiligen Propheten Muhammad sallallahu alaihi wasallam. यही उसवा हमारे आका मौला हज़रत मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने हमारे सामने पेश Allah, der Besitzer किस तरह शुक्रगुजारी करो। nie endender Reichtümer ist, और फिर अल्लाह ताला जो ना खत्म होने वाले gewährt खजानों का seine मालिक है, Gnaden. Und das ist eine nie अपने enden इनामों को भी wollende Reihe von Gnaden, उतारता die चला uns जाता है। Gott erweist. बस ये Mögen ना खत्म unsere होने वाला Gegner सिलसिला है dies verstehen जो und aufhören, जमात अहमदिया sich पर gegen Gott zu अल्लाह ताला के wenden. फजल से जारी है। Dieses Jahr hat Allah काश Ta'ala हमारे मुखालफीन große इस हकीकत को Gnaden समझकर erwiesen. अल्लाह ताला से Welche मुकाबला soll करना ich छोड़ दें। erwähnen? Woher sollen इस साल wir अल्लाह die ताला ने Zunge holen, जो इनामात की बारिश की die der है, Dankbarkeit Genüge tun किस können? किस का जिक्र किया जाए। Der verheißene कहाँ Messias से वो ज़ुबानें hat लाएं gesagt, wo Zaban laऊं, जो खुदा कहाँ से ताला की जिससे हो ये शुक्रगुजारी का कारोबार? हक Woher अदा soll ich कर die सकते Zunge हैं। nehmen, um dir हज़रत dankbar मसीह zu इस्लाम sein? का एक फिक्र है Wir können nicht कि वो ज़ुबान लाऊं कहाँ से Dankbarkeit जिससे हो ये कारोबार। ausdrücken, aber wir können uns darum bemühen. बस ये अल्लाह ताला के लिए Und शुक्रगुजारी das का हक sollten हम wir अदा तो नहीं auch कर सकते, ständig लेकिन versuchen, कोशिश जरूर कर damit सकते wir हैं Gottes Gnaden immer weiter और हमेशा empfangen und करते चले जाना erhalten चाहिए, können. ताकि Mögen अल्लाह unsere ताला के फजलों Generationen और इनामों को हम immer sich हासिल daran करने वाले बनते चले erinnern जाएं। und unsere अल्लाह Taten करे immer कि नस्लन बाद नस्ल Zeugnis davon ये अहम ablegen, मजमून हमारे जहनों में रहे selbst wenn wir flüchtig और auf हमारे अमल die इसका Gnaden इजहार Gottes करते schauen, रहें। dann अल्लाह ताला के फजलों पर एक sehen wir eine सरसरी lange नजर भी हम Liste डालें von तो Gnaden, एक लंबी die von uns Dankbarkeit शुक्रिया वसूल erwarten. करने के लिए तैयार खड़ी नजर आती है हमें, Wenn ich Berichte या lese हमसे मुतालबा करती है कि हम शुक्रिया अदा und करें। wenn man über die कहीं रिपोर्ट्स Schulen und सुनकर और Krankenhäuser पढ़कर erfährt, हमें जमात के तहत dann चलने वाले muss man dankbar sein. स्कूलों और अस्पतालों की Und wenn man तरक्की die Gesichter sieht शुक्रगुजारी पर von मजबूर करती है। Menschen, die कहीं in हमें den Krankenhäusern अस्पतालों से geheilt worden sind und शिफा पाने वाले die गरीबों के Kranken, die पुरस्कून beten चेहरे für die Jamaat और जमात के लिए oder दुआया अल्फाज arme Menschen, शुक्रगुजारी की तरफ तवज्जो दिलाते हैं। denen Wasser zur Verfügung gestellt wurde durch die Bemühungen der Jamaat. गरीबों Und को पीने diese का पानी kleinen मुहैया होने Kinder, पर 7-, 8-Jährige, गरीब wenn sie बच्चों के sich चेहरों की freuen, खुशी die अल्लाह ताला की früher हम की तरफ ले von जाती है। 2-3 Meilen 7-8 साल के इन बच्चों की खुशी gelaufen sind, um Wasser अपने zu holen, घरों के und इस्तेमाल jetzt के लिए haben sie Wasser vor der 2-3 मील Haustür से पानी und लाते थे, sie sind लेकिन अब froh उनको darüber, उनके घरों के diese दरवाज़ों Kinder, पर und पानी die मुहैया Jamaat हो ist गया dafür dankbar. और जमात Und के wenn wir शुक्रगुजार Berichte होते हैं hören über और फिर den जमात इस Fortschritt बात der पर Jamaat अल्लाह ताला की शुक्रगुजार होती है। und über die कहीं Moscheen जब हम und जमाती तरक्की की Gebetszentren, रिपोर्ट सुनते हैं die neuen, तो अल्लाह sind ताला wir के फजल से dankbar. जमात को अता Manchmal होने वाले sehen wir, dass die मिशन हाउसेज और Gläubigen, der मसाजिद पर Glaube sehr stark wird, अल्लाह ताला के शुक्रगुजार होते und हैं। dafür sind wir dankbar und कहीं हम werfen ईमान uns vor Gott में nieder. तरक्की के हैरत अंगेज Manchmal वाक़यात sehen wir, सुनकर wie die अल्लाह ताला की हमद करते हुए उसके Bekanntmachung, आगे सजदा रेज़ होते हैं। die Verkündung कभी हम vollendet wird und wie तकमीले die Mittel इशाअत dafür दीन के लिए eingesetzt werden. अल्लाह In ताला की dieser तरफ से मुहैया Zeit करदा hat die Jamaat निज़ाम और उससे भरपूर फ़ायदा उठाने पर solche Mittel, die अल्लाह vor ताला के 20, शुक्रगुजार 30 होते Jahren nicht vorstellbar waren. कि इस ज़माने में उसने जमात को कैसी Manchmal कैसी सहूलतें loben मुहैया wir फरमाती Gott हैं, dafür, जिनका तसव्वुर भी आज से dass uns 20-30 jedes साल Jahr पहले मुमकिन ein नहीं। neues Land कभी gewährt, हम अल्लाह das ताला की wo हमद व Gemeinde तारीफ gegründet इस wird. बात पर करते हैं कि अल्लाह Und ताला wir हमें हर साल कोई ना कोई diese नया मुल्क Offenbarung Gottes an den weißen Messias जहाँ अहमदियत का पौधा in लगा है Erfüllung gehen sehen. और हम हज़रत Ich werde मसीह deine मौऊद Botschaft bis ans Ende der Welt tragen. इस इल्हाम को पूरा Und होने को देख wenn रहे हैं wir और इसके sehen, dass मुस्ताक बन रहे हैं Hunderttausende von कि मैं तेरी तबलीग को ज़मीन reinen के किनारों Seelen तक पहुंचाऊंगा। in die Gemeinde कभी हम लाखों की eintreten, तादाद dass wir में dafür dankbar शहीद sind. रूहों को Auf der einen Seite sind die Gegner, die sehr शुक्रिया starke शुक्रिया Propaganda रहे होते हैं। betreiben, aber unter ihnen एक तरफ तो मुखालफीन ने entstehen तूफान auch solche, die lieben, बर्पा किया हुआ die है, Gemeinde lieben, लेकिन इन्हीं में से die ऐसे लोग भी पैदा हो रहे हैं nicht nur für जिनमें से den कतराते मोहब्बत हो रहे heiligen हैं Propheten, sondern auch für den feisten Messias Durud और beten. वो हजरत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम Und keine के Verfolgung साथ kann sie davon आपके abhalten, आशिक सादिक पर भी die Wahrheit zu दुरूद भेज रहे akzeptieren. हैं। Ich gab कोई जुल्म और die मुखालफत Befürchtung, dass उन्हें dieses हक Jahr कबूल करने से nicht so viele नहीं रोक Teilnehmer da सकेगी। sein werden. Vielleicht die halbe Hälfte, जलसे की weil हाजिरी का die खौफ था Schulen इस साल schon कि geöffnet शायद sind. गुज़श्ता सालों Aber की निस्बत
Gott hat sich besonders gnädig erwiesen und er hat uns beschämt, dass man die Aufrichtigkeit der Jamaat nicht unterschätzen darf. Wie sollen wir Gott dankbar sein? Jeder Mitarbeiter und jeder Teilnehmer ist auch deswegen dankbar, weil die Jalsa in jeder Hinsicht erfolgreich war. Und manche schreiben, dass im Vergleich zu den letzten Jahren viel besser war und in jeder Hinsicht besser war. Also wie kann es sein, dass wir das alles beobachten, aber wir keine dankbaren Diener werden? Wir sind auch dafür Gott dankbar, dass jeder Teilnehmer der Jalsa gesund war im Allgemeinen und gesund heimgekehrt ist. Das sind einige Dinge, die ich gesagt habe. Wenn ich in Detail gehe, ist sehr viel Zeit dafür notwendig und man kann Seiten füllen damit, mit den Details. Also kurz, es gibt eine Reihe von Gnaden Gottes, die uns zwingt, dankbar zu sein, die uns Dankbarkeit verstehen lehrt. Diese Dankbarkeit gilt sowohl für Mitarbeiter als auch für Teilnehmer der Jalsa, dass sie Gott dankbar sein müssen und dass sie seine wahren Diener werden. Während der Jalsa gibt es auch eine andere Beobachtung, nämlich Menschen sind anderen Menschen gegenüber dankbar. Und es geht um die Mitarbeiter und Mitarbeiterinnen, die für die Jalsa arbeiten, an der Jalsa mitwirken. Die sind gemeint, die für verschiedene Abteilungen arbeiten, die für die Gäste verschiedene Erleichterungen verschaffen, für Essen, für Beköstigung, für das Aufräumen nach dem Essen, auch für die Sicherheit sorgen. Dafür ist Khuddam al-Ahmadiyya immer aktiv. Dieses Mal neben den neuen Gästen haben auch solche, die jedes Jahr kommen, gesagt, dass die Organisation der Jalsa im Allgemeinen viel besser war im Vergleich zum letzten Jahr. Und wir sind dafür dankbar. Und wir sind den Mitarbeitern dankbar, die dazu beigetragen haben. Viele Abteilungen haben ihre Arbeit verbessert. Und das sollte unser Kennzeichen sein, unser Erkennungsmerkmal sein, dass wir jedes Jahr uns verbessern. Die menschlichen Aufgaben sind so, dass man nicht garantieren kann, dass man perfekt ist, dass man vollkommen ist, dass sie 100%ig vollkommen sind, bis auf eine Ausnahme. Kein Mensch kann vollkommen sein, außer einem Menschen, nämlich dem heiligen Propheten Muhammad sallallahu alaihi wasallam. Es ist kein Mensch, hat es hier gegeben, der vollkommen wäre. Aber selbst der heilige Prophet sagt, Gott hat mich in Religionsangelegenheiten vollkommen gemacht, aber in den weltlichen Angelegenheiten, in denen er mich nicht geleitet hat. Also als Mensch können wir auch Fehler machen, aber wenn wir bereit sind, diese Fehler zu korrigieren, dann werden wir uns immer weiter verbessern. Die Welt schaut auf unsere Bemühungen, dass wir hohe Qualität erreicht haben, aber wir sollten immer das Gefühl haben, dass es immer verbessert werden kann. Ein Herr aus Nigeria, ein Chief, hat gesagt, unter diesen Umständen
wie sie für die Jalsa organisieren und eine Stadt hier entstehen lassen. Man kann das nicht besser machen. Aber wir sind dem Gastgeber dankbar für diese Kommentare, für dieses Kompliment. Und wir sind auch Gott dankbar, dass durch die Gnade Allahs der Gast sich sehr gefreut hat. Aber wir können nicht sagen, dass wir die höchste Stufe der Qualität erreicht haben. Unsere Bemühung muss sein, dass wir uns immer weiter verbessern. Dieses Mal gab es auch Gäste aus dem Ausland, auch nicht Ahmadische. Sie wurden in der Jamia Ahmadiyya untergebracht, statt Hotel anzumieten. Es ist ein neues Gebäude angeschafft worden für Jamia Ahmadiyya. Da gibt es einen Wohnkomplex. Das liegt an einem sehr schönen Platz, auf einem Berg. Diejenigen, die aus dem Ausland kommen, denen sage ich, geht und schaut euch dieses Gebäude an, das ist sehr schön. Es ist auch nicht weit von der Bevölkerung. Und das ist auch ein Geschenk Gottes von den verschiedenen Geschenken. Und auf außerordentlich günstige Weise konnte man dieses Gebäude erwerben mit einem günstigen Preis. Und es war ein Hotel und ein Konferenzgebäude und deswegen kann es die Zwecke der Unterbringung von Studenten erfüllen. Und einige Ehrengäste waren hier untergebracht, darunter auch Minister, und sie waren sehr froh, sie haben das sehr gelobt. Diese ehrenwerten Gäste haben mir auch gesagt, dass selbst von einem Kind, der Wasser zu den Gästen brachte, bis hin zu den Erwachsenen, habe ich beobachtet, dass alle frohen Mutes gedient haben. Und diese Mitarbeiter müssen den Gästen dankbar sein, dass sie auf ihre Vorzüge geachtet haben. Und das ist eine Freigebigkeit der Gäste, dass sie auf sehr schöne Weise Dankbarkeit der Gastgeber gezeigt haben. Die Nicht-Ahmadi-Gäste werden sehr beeindruckt durch gute Organisation, durch gutes Verhalten der Leute. Wir sollten also nicht nur Gott dankbar sein und jeder Ahmadi sollte es tun. Wir sollten den Mitarbeitern dankbar sein. Und zwar jeder Teilnehmer der Jalsa sollte es tun. Ich bin auch Ihnen dankbar, die Tag und Nacht gearbeitet haben, um diese Jalsa zu organisieren. Möge Allah Ihnen allen die beste Belohnung geben, die Organisatoren sollten den Gästen dankbar sein, den Teilnehmern dankbar sein, dass sie den Sinn und den Zweck der Jalsa verstanden haben und mit ihnen kooperiert haben, damit diese Jalsa auf schöne Weise ohne große Probleme über die Bühne gehen kann. Die Gäste haben etwas gelobt, und zwar, das waren die WCs, die Duschen, die sehr sauber waren. Und viele haben geschrieben, dass es Warmwasser zur Verfügung stand. Früher haben die
im Sommer mit Kaltwasser geduscht. Das war unangenehm, aber hier bei der Kälte konnten sie warm duschen und das war sehr angenehm für sie. Dieses Mal, worauf besonderes Augenmerk gelegt wurde von Afzal Jalsa Salana, dass es für Gäste eine Organisation durchgeführt. Zweitens, auf der Jalsa haben die Leute gesagt, dass die Tonqualität in Ordnung war. Die Tonqualität ist sehr wichtig. Wenn die Tonqualität nicht in Ordnung ist, dann wird der Zweck der Jalsa verfehlt, weil die Leute kommen, um Worte Gottes und des Propheten hören. Und wenn sie nichts hören können, dann ist es nur Lärm, es ist nur ein Jahrmarkt. Von den Männern habe ich erfahren, dass dieses System, die Tonqualität in Ordnung war. Von den Frauen habe ich jetzt zwar keine Beschwerde erhalten, aber als ich selber dort war bei den Frauen, auf der Bühne konnte man nichts hören und ich konnte selbst Labat und Nazm nicht verstehen. Und die Organisation sollte darauf achten. Genauso auf der Bühne hat einer sich beschwert, dass man auf der Bühne nicht richtig hören konnte. Und der hat gesagt, vielleicht lag das an meinem Gehör. Aber ich meine, das lag nicht an seinem Gehör. Es ist oft so, dass auf der Bühne Tonqualität nicht in Ordnung ist. So man dafür sorgt, dass Tonqualität überall im Zelt in Ordnung ist. Das sollte auch auf der Bühne der Fall sein. Und wenn Sie das nicht organisieren können, dann lassen die Leute nicht auf die Bühne. Die sollten dann unten sitzen. Genauso bei Kinderzelt sollte an einem Platz gute Qualität vorhanden sein, damit die Mütter hören können. Sie beschweren sich, dass sie nicht verstehen, weil Lärm so ist, obwohl Lautsprecher aufgedreht werden können. Man braucht hier technische Hilfe, man sollte Professionelle hier einschalten. Nebenbei sollte ich auch erwähnen, in Kanada habe ich auf diesen Mangel hingewiesen, dass die Tonqualität nicht in Ordnung war und bei Eid in denselben Hallen, wo auch Jalsa stattfand, fand auch Eid statt und ich habe von dort die Nachricht bekommen, dass durch die Gnade Gottes die Tonqualität viel besser war. 90-95% der Probleme sind gelöst. Nur hat man sie darauf hingewiesen und sie wurden aufmerksam auf dieses Problem. Und sie haben professionelle Hilfe geholt und das hat geholfen. Also Tonqualität ist sehr wichtig und hier sollten wir uns sehr bemühen. Und hier darf man keinen Kompromiss machen. Selbst die kleinsten Mengen sollte man versuchen zu beheben. Ich habe Kanada deswegen erwähnt, weil zweimal habe ich gesagt, die Qualität ist schlecht, deswegen waren sie sehr verstört und ich wollte sie jetzt loben erwähnen. Essen war in Ordnung, aber manchmal kam es zu spät und manchmal Essen war nicht vorbereitet, konnte nicht rechtzeitig zubereitet werden. Und hier sollte der Afzal Jalsa Salana Nachforschung anstellen, woran das lag. Diejenigen, die an der Essensverteilung mitwirken, die können Essen nur dann verteilen, wenn Essen da ist. Jugendliche Mitarbeiter schämten sich manchmal, weil kein Essen da war. Ich habe zwar nicht gehört,
über das Zelt, aber ich war selbst im Zelt drin, Essenszelt. Es war so überfüllt, dass die Leute nur mit Mühe dort stehen konnten. So überfüllt war es. लेकिन एक दिन मैं खुद चक्कर में चला गया था खाने के वक्त में और वहाँ मैंने देखा कि रश की वजह मुश्किल लोग खड़े होकर खाना खा रहे थे एक दूसरे में बिल्कुल फंसे हुए थे unangenehm sein, peinlich sein. Deswegen die Organisatoren sollten darauf achten, Essenszelt sollte groß sein. जो जहाँ शर्मिंदगी का बायस बनता है Sparsamkeit, die dazu führt, dass es unangenehm für Gäste ist, das ist nicht in Ordnung. Von der Lajna habe ich sehr guten Bericht erhalten, aber es gab eine Abteilung, die für Tafsir zuständig war. Sie war unter dem Zentrum, unter dem Markaz. Dort habe ich gehört, dass dort man unnötig streng war und unhöflich war mit den Gästen. Ich habe das von Arabern gehört, dass diejenigen, als diese Einladung von Tafsir stattfand, da war eine Dame aus Singapur, die war gerade angekommen, die hatte eine Tasche dabei und man war sehr unhöflich mit ihr. Man hätte das höflich ihr erklären können, dass diese Tasche nicht reingenommen werden kann. Aber eher schuld ist ja die Organisation der Tafsir und sie sollten sich dabei entschuldigen bei der Dame. Und bei hier gibt es auch das Problem der Sprache. Leute kommen aus Singapur, Indonesien, aus anderen Ländern. Man hat das Problem der Sprache, der Kommunikation. Da muss man sehr vorsichtig sein. Dann gab es früher oft die Beschwerde, diesmal nur vereinzelt, dass Mütter ihre Kinder in das Hauptzelt mitbringen. Die Mütter werden nicht abgehalten, man zerrt die Kinder aus dem Zelt. Das ist vollkommen falsch. Für kleine Kinder ist das nicht, können die Kinder dann eine schlechte Erfahrung machen und dann vielleicht ablehnen gegenüber der Jalsa stehen. Kinder in diesem Alter können in das Hauptzelt kommen, manchmal oft machen die keinen Lärm. Auch vor allem Mädchen sind sehr anständig. Aber selbst wenn sie hören, dass diese Kinder laut sind, dann bitten sie die Mütter, mit dem Kind rauszugehen. Die Mitarbeiter dürfen nicht oder die Mitarbeiterinnen die Kinder selbst rauszerren. Wir müssen überall immer höflich sein. Alle zuständigen Abteilungen. लेकिन बच्चे पर ड्यूटी वालियों को किसी किस्म की सख्ती नहीं करनी चाहिए हर हाल में हर जगह हमारे आला अखलाक का मुजाहरा होना चाहिए तमाम मुतल्लिका शोबाजात Diese Kleinigkeiten, Unaufmerksamkeiten können große Probleme verursachen. Wenn Sie Fortschritte machen wollen, dann muss man sehr ernsthaft sein und wir müssen Fortschritte machen. Also die Organisatoren sollten hier aufmerksam sein. Durch die Gnade Allahs habe ich Briefe erhalten über Glückwunsch für die Jalsa und alle Ahmadis sind den Mitarbeitern von MTA sehr dankbar, weil durch sie diese in die Lage versetzt worden sind, an der Jalsa teilzunehmen. Außer den Reden der Jalsa gab es während der Pausen andere Sendungen, deren Form und Inhalt wurde auch gelobt. Ich habe diese Sendungen zwar nicht gesehen, die waren neuartige, innovative Sendungen.
Möge Allah diejenigen belohnen, die die Sendungen gedreht haben und die daran teilgenommen haben. Wir haben versucht, die Jamaat am MTA zu halten. Und MTA Arabiya hat auch sehr gute Arbeit geleistet. MTA wurde auch über Internet gesendet und nach den Berichten 300.000 Personen haben Jalsa über Internet gesehen. Also insgesamt waren große Gnaden Allahs auf der Jalsa. 3 लाख अफराद से ज़्यादा ने diejenigen, die mit Internet mit waren, dabei waren, die haben das Gefühl, Allah uns zu denjenigen machen, die ihm dankbar sind, dass diese Gnaden immer bleiben und die Segnungen in der nächsten Jalsa noch mehr sein mögen. Beten Sie auch für die Welt des Islams, für die islamische Welt, die islamischen Länder. Man sollte sehr viel für sie beten. Sie geraten in eine solche Falle wegen ihrer Habgier und wegen ihrer Egoismen und wegen der anti-islamischen Kräfte. Sorgen Sie dafür, dass die islamische Umma hilflos wird. Sie produzieren Gelegenheiten der Konflikte und dann wird falsche Reaktion gezeigt und man stürzt sich selber in große Probleme. Beten Sie also für die islamische Welt, dass die muslimische Umma Verstand gebrauchen möge. Möge Allah ihnen Verstand geben. Nach dem Namaz werde ich Janaza machen und Janaza ist da. Muhammad Adam Sahab, er war ein Lehrer, ehemaliger Lehrer von Talim al-Islam und Sheffield und war 73 Jahre alt in einer Region. Er wurde durch seinen Onkel im Jahre 1960 weit gemacht und er hat sich darum bemüht, nach Rabwa versetzt zu werden und hat dort in der Jamaat-Schule gelehrt, war ein sehr betender, Tahajjud verrichtender Ahmadi. Er hat Gelegenheit gehabt, sehr lange der Jamaat zu dienen. Er war in Sheffield seit einigen Jahren und war Sekretär sogar Wasaya dort. Und er machte sehr gerne Tabligh. Seine Mutter und sein Bruder wurden Ahmadis durch seine Tabligh. Und in der Umgebung von Rabwa ging er auch auf Tabligh-Reisen und hat dort oft Leute bekehren können und wurde auch in Prozesse verwickelt. Er hat auch die Schriften des Festen Messias ausführlich studiert und konnte viele Zitate auswendig. Hatte liebevolle Beziehung zum Khilafat. 3 Söhne und 2 Töchter hat er hinterlassen und ein Bruder ist Muballigh, also Imam. Ein zweiter Janaza ist von Muhammad Nawaz Sahab, der Sohn von Ahmad Ali Sahab. Sein Vater hat 1950 weit gemacht an der Hand von Hazrat Masih Sani. Er war sehr aufrichtig. Muhammad Nawaz war Polizeibeamter unteren Rangs und 1950 में इनके वाले जो थे नवाज साहब के अहमद अली साहब 1950 में मुफ्ती हुसैनी के हाथ पर उन्होंने बैत की थी। Die Kinder haben अनपढ़ थे लेकिन बड़े tiefe Beziehung थे, zu बड़े मुखलिस थे उनके वालिद। मोहम्मद नवाज साहब पुलिस में बतौर कांस्टेबल ड्यूटी दिया करते थे Motorrad. और 2 Motorradfahrer haben auf ihn geschossen und er
war auf जमात से इनका भी बच्चों का काफी ताल्लुक है और wahrscheinlich wegen der क्योंकि गुज़श्ता रोज ये कराची में अपनी ड्यूटी पर थे, मोटरसाइकिल पर ड्यूटी से जा रहे थे कि नामालूम 2 मोटरसाइकिल सवारों ने आप पर फायरिंग कर दी, सर में गोलियां लगी जिससे मौके पर शहादत हो गई। गालिब ख्याल यही है कि जमात की वजह से हुआ है। अल्लाह ताला इनके बच्चों को सब्र और हौसला in seine Barmherzigkeit aufnehmen und seine Ränge erhöhen. Dritte Janaza ist von Frau Mariam Oriaba, Präsidentin Lajna Gambia. 3 बेटियां हैं। war seit langer Zeit Präsidentin der Lajna in Gambia und sie ist am 7. und 8. August verstorben. Vor einer Woche wurde sie sehr schwer krank und wurde ins Krankenhaus gebracht, aber konnte nicht überleben. ये जमात अहमदिया गैम्बिया की बड़े अरसे से सदर थी। 7 और 8 अगस्त की दरमियानी रात की वफात हुई। एक हफ्ता कबल ये शदीद बीमार हुई, अस्पताल में दाखिल थी, लेकिन sie hat 13 Jahre lang als Präsidentin gearbeitet. अलियो एम्बा साहिब मरहूम मरहूमा sehr viel für die Lajna gearbeitet, Ijtamaat eingeführt, sehr organisiert die Lajna और बड़ा लंबा अरसा उनके हालात की वजह से इनको इजाज़त मिली थी कि सदर के तौर पर काम करती रही, इसलिए 13 साल का लंबा अरसा इनको सदारत की तौफीक मिली। लिहाज से Lajna am Finanzopfer sehr aktiv teilnimmt. Dafür hat sie auch sich bemüht. Ihre Janaza wird hier verrichtet. Eine Janaza ist hier vorhanden und 2 Janaza in Abwesenheit. Bleiben Sie hier in der Moschee und verrichten Sie Janaza mit mir zusammen. Und das Janaza-Gebet. जैसे कि मैंने कहा, इन सब का नमाज जनाजा अभी अदा की जाएगी। एक जनाजा हाजिर है जो मैं नमाज़ों के बाद मैं नीचे जाऊंगा नमाज जनाजे के लिए। अब आप यहीं मस्जिद में रहें और जनाजा अदा करें मेरे साथ। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना। من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله ونشهد أن محمدا عبده ورسوله. عباد الله رحمكم الله إن الله يأمر بالعدل والإحسان وإيتاء ذي القربى وينهى عن الفحشاء والمنكر والبغي يعظكم لعلكم تذكرون. اذكروا الله يذكركم وادعوه يستجب لكم ولذكر الله أكبر.